एव्हरीवन. आणि आज आम्ही रंकाळा तलावच्या इथे आहे आणि ही आमची सगळी टीम आहे, टीम ऑफ इको फ्युचर आणि मावळा फाउंडेशनची. सो आम्ही एव्हरी संडे इथं येऊन जे काही प्लास्टिक आहे किंवा डोमेस्टिक वेस्ट आहे ते बाहेर काढतो आणि ते सेग्रिगेट करतो. सो मी तुम्हाला दाखवते की जे आम्ही कसं काढतोय आणि कसं सेग्रिगेट करतोय. सो हे जे आहे ते आम्ही जे वेस्ट काढलेलं आहे, सो हे सगळं वेस्ट आहे ते आम्ही काढतो. आणि आम्ही कुठलीही इक्विपमेंट्स जे मोठे खूप महागाचे असतात ते घेत नाही, आम्ही स्वतःच्या हातातून हे सगळं काढतो. सो तुम्ही बघू शकता आम्ही इथे प्लास्टिक वेगळं केलेलं आहे. इथे ज्या काचेच्या बाटल्या आहेत त्या आम्ही वेगळ्या केलेल्या आहेत जेणेकरून त्या रियूज केल्या जातील. त्याच्यानंतर डोमेस्टिक वेस्ट आहे, जे नारळ वगैरे असतील ते सगळे आम्ही सेग्रिगेट केलेले आहेत. सो इथे जे केंदाळ आहे, जे हे झालेलं आहे, जे प्लास्टिक खूप प्रमाणात इथे पडतं आणि त्याच्यानंतर हे केंदाळ त्यामध्ये एकत्र होतं आणि ते मग नंतर निघताना प्रॉब्लेम होतो. सो आम्ही केंदाळ पण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे नारळ आहे, परत तुम्ही बघू शकताय. परत खूप डोमेस्टिक वेस्ट आहे, त्यात चपला आहेत, त्यात खूप साऱ्या पिशव्या आहेत आणि खूप जास्त आहेत. परत तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बायोमेडिकल वेस्ट आहे, सिरिंजेस आहेत. सो आणि ते आमच्या एका ह्याच्यावर प्रोजेक्ट करणार आहेत. सो इथे आम्ही केंदाळ काढून ठेवलेला आहे. सो थँक्यू सो मच. आणि पुढच्या वेळी येताना तुम्ही सुद्धा या आणि आपण ॲक्वॅटिक लाईफसाठी प्रयत्न करतोय, त्यांच्यासाठी वर्क करतोय. सो तुम्ही पण या, प्लीज जॉईन अस. थँक्यू.